सगळ्यांना नमस्कार. बघा सकाळी तुम्हाला म्हणलं होतं का नाही आमच्या इकडे आभाळ आहे, झिमझिम पाऊस येतोय आणि हो का आता तर बंदच नाही सकाळपासून. आता काय म्हणावं ह्या पावसाला. कपडे धुवून वाळू घातल्यात, कपड्यात आता कुठं पत्त्या नाही. सकाळी धुवून वाळू घातल्या ती लवकर घातल्या ती तर का तर आभाळ असंही होतं म्हणून चांगलाच यायला लागलाय. आता कवर येतोय काय जण लगेच पाऊस. हिथं हिला तर ओलिसा पाऊस आला की कधी दारात खडा खाणून उकरून बसायला येईन. बाकीची गेलेत कुठंतरी, ही एवढीच उधळत आली आहे. आणि आता जेवण करायचंय पण थंडी खूप वाजती. चूल पेटलेली आहे, सकाळची चांगली चूल पेटलेली आहे कारण का पेटलेलीच ठेवली कारण का गॅस संपलाय त्याच्यामुळं. दूध तापाय घातले, लाकूड पेटलेले, भांडी राहिल्यात घासायची. आता ती सगळी बाकीचं काम करून घेतलं. बाहेरचं पाऊस येते म्हणून आत बसल्या बसल्या भांडी घासायला येतील. आणि अजून गुरं आणायची राहिल्यात, पण गुरं आणायला गेली तर मी अख्खीच भिजेल. मग म्हणलं आता हे थोडंसं उघडून द्यावं आणि नंतर गुरं घेऊन यावं होतं. जेवण करायचंय आता मस्तपैकी. पण आत्या गेल्या तिकडच्या घरात, तिकडे देवाच्या घरात आहेत. आता आल्यावरती तवर म्हणलं चला भांडी घासूया. भाकर खाल्ली ना तू पावसा पाण्याचं? होय ग भाकर खाल्ली. घरात नको बसू, मला झाडून काढायचंय. झाडून काढलं नाही घर सकाळ धरून नाही. तिला लय पावसाचं लय भ्या वाटतं. उलासा पाऊस आला की काय तिला कधी उधळून घरात येऊन बसून वाटतं. जा तिकडं बाज जा, त्या सरपणाच्या ह्याच्यात ती उडत आहे नाही त्याला दरवाजा लावला. जा चुलीपाशी जा, बाज जा तिकडं जा. जावा जा, इथं नाही तिकडं, इथल्या चुलीपाशी नाही तिकडच्या चुलीपाशी पाणी तापवायचं. जा पण जा तिकडं. तिकडंच उधळत माझ्याकडेच येणार. दूध जायचं होतं, माझं उडते जायचं. आता लाकूड ठेवते असंच पेटल्याने. जेवण करायचंय आता. पाऊस लागला बंद व्हायला, वारं सुटायला लागलं. लगेच झाडांना कशी टवटवी येते. पाऊस आता 8 दिवस झाले नव्हता, कसलाच नव्हता. श्रावण सुरू झाल्यापासून मला वाटतं नाहीच आहे ना. झिमझिम पण नाही, काहीच नाही. नव्हती केवढी वाईट कालच्या धरणं लागलाय मी पडायला. आणि या मस्तपैकी जेवण करायला. कढी आणि भाकरी. कुणाकुणाला कढी आणि भाकरी आवडती काय माहिती. दही टाकले आणि दही टाकल्यापासून दुसरी बार आहे कढी करायची आता. खात्या गरमागरम अशी चुलीवर मस्तपैकी गरम करून बाजरीची भाकरी. त्या दिवशी बरेच जण म्हणले रेशमाताई कढी भाकरी भारी लागते. नाही, कढी आणि भात भारी लागतो, कढी आणि भात भारी लागतो. खरंच भारी लागतो बरं का. मी मला म्हणली अहो मी नव्हता कधी खाल्ला, ते म्हणलं भारी लागतं. मला म्हणले कढी भात कुठं भारी लागतो. पण कधी नाही खाल्ल्यावर तुम्ही सांगा, तुम्ही तरी कधी खाल्लेलं असलं आणि पहिल्यांदा खाल्ल्यावर माहित होईल का त्याची चव कशी लागते. तसंच माझं पण होतं, मी कधी खाल्लं नव्हतं त्यामुळे मला त्याची चव माहित नव्हती. कढी खात होती पण भात आणि कढी कधी खाल्लेली नव्हती. आता आपण पित्राला याला कढी भात करत नाही. करतो पण कधी मी खातच नाहीत ना. एवढं तळलेला पदार्थ लय आपल्याला आवडतच नाहीत खायला, त्याच्यामुळे त्याच्यापासून मी वाईट लांबच असते. लय खात नाही त्यामुळं पित्राला मस्त काय पण करावं लागतं. आलाच आता 15वडा, गणपती उठल्या ना. हा गणपती, आता गणपती गौराई नंतर पित्रपाठ आणि मग नवरात्र आलं जवळ. सगळं आलं जवळ. आणि या मस्तपैकी असं जेवण करायला. थंडी वाजते त्याच्यामुळे जर्किन घातलंय बरं का. तुम्ही भिजली लय. काय चाललंय पाऊस बंद. बापू केली होय मोटर चालू? आज नाही होय करायची, पाऊस येतोय म्हणून. मग गपच बसायचं वय. आज आता सकाळी तर म्हणलं मोटर चालू करून मला लगेच भिजवाय जायचंय. तरास कि जीवाला आहे ना. नेर राहता वय. आलू की आता मामींचा हात मोडला होता, मग आता जावं लागतंय. होय पाहुणा रावळ सोडून द्यायची का बापू? मामी काय नाही म्हणल्या, बसल्या बोलू आडू जेवून जा म्हणत होत्या. स्वयंपाक करते आजी मामाची आहे, पण म्हणलं नको आव आम्हाला उशीर होईल, लय अंधार पडन. आणि काकींला जायचं होतं गुजबाय. काकी म्हणली मी नाही राहणार, माझं पार्सलचं न्यायचं, माझा लय त्रास आहे. मग काय करू. मग थोड्या वेळ बोललो बसलो
आलं महागारी. मग दिवस मावळून गेला तरी यायला. परत महिना त्यापाशी थोडा वेळ तिकडं थोडा वेळ. पडलं ऊन सकाळ धरणं पाऊस येतोय आणि आता पडलं ऊन. आता काय करायचं? आता कशावर पाणी लावता? ऊसाव मका भिजवायची. मका भिजवता होय. आली का हो कंस त्याला? आले ती आले ती होय. चांगली ती इकायची. मका इकायची बरं का हो. आमची किती गुंठ आहे हो बापू? 10 गुंठ 10 गुंठ ना. पण गुरावाल्यांना मोजली द्यायची नाही पण अंदाजे 10 असेल नाही तर 11 असेल. आणि गुरावाल्यांना द्यायची. जर कुणाला पाहिजे असली तर जवळपास त्यांनी सांगा. हा अं, चला कशी द्यायची माहित नाही पण सांगू आता तुमच्या ह्याने हिशोबाने. म्हणजे कणसाच्या ह्याच्यावर ही. ते कमी जास्त वाढण्या वाजत. हा आता बाजार कसा आहे काय माहित नाही अजून मकच आहे. चालेल पण चालतंय. काय हुडाकताय आता तुम्ही? सीताफळ डोळा पडलेत त्याला. मग सीताफळ काढताय होय? पिकलेले आहेत का बघा आधी. लय सीताफळ आले ती. सारी सीताफळच आहे ती. एक खायचं होतं तर नव्हतं मिळत मागल्या 2 वर्षात. आणि आता हे गेल्या वर्षीपासून पार नकोच झालं. खाऊ सुद्धा वाटत नाही. आता झाडांना सीताफळ यायला लागल्या तर खाऊ वाटणार ती होय. हो का इथली 2 पण पक्ष्यांनी, तिकडची पक्ष्यांनी खाली आणि तिकडची तर रोजच पडते ती खाली. पण आता काय आहे, जाऊन द्या. बापूंला वर लगेच हे झालं. सकाळी आमच्यात लय लवकर पाऊस येत होता. पाऊस तर असा आला की माती सुद्धा वली नाही झाली पण माणसं तेवढी मात्र भिजली होय. आता गार लागायला लागलं. उकरीत जा जिथं तिथं उकरीत जा. खड खादून दमून गेले. तर आमच्यात रामफळाचं पण झाड आहे. रामफळ काय आवडतात तर येणार. नाही. आता कुठला सीजन रामफळाचा? आता नसतो सीजन. कोण लागले पुढे फुलं लागले की फुले लागले ती पण फक्त बारच का टायमिंग ज्या त्याचा टायमिंग असतो ना फळांचा पण. सीताफळाचा रामफळ, आंब, पेरू ज्या त्या कालावधीत जे ती फळ लागतं ना त्याच्यामुळं. ह्याला काय लागतं? कशाला? आव ती सुबाबळाचं झाड आहे आधी. आता त्याला काय लागतं मला? सांगते तेवढ्या 2 बाबा हे डाळून दिला. आता नंदा मावशी कवा ढाळायच्या ओय आता ह्याला अशी डोळं पडले ती. पिकल्यात मला वाटलं पण नाही. एक पण पिकलं. झाडाची पिकल्या सीताफळ खाल्लेली चांगलं लागतं असून द्या. नाही मी नाही घेतलं. चला आता कपडे वाईस पिळून अशी पटांगणात वाळू घालते. म्हणजे वाळत्यानं. दुपार झाली पर आता 1-1:30 वाजत आली. जेवण हे झालं. पाऊस अजून टिपाकते बारीक पण चालू आहे. आणि कपडे तर वाळवावं लागते ना आता. द्या बाय सगळ्यांना.